नमस्कार, महाराष्ट्र माझामध्ये आपलं स्वागत आहे। निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि प्रत्येक उमेदवार हा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी जोर लावत आहे। अशाच प्रकारे प्रभाग क्रमांक 7 मध्ये देखील युवा तरुण तडफदार जे उमेदवार आहेत राहुल गवारी आज आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ते निवडणुकीच्या रिंगणात का उतरले आहेत, निवडणुकीचा नेमका त्यांचा अजेंडा काय आहे। प्रथम जो माझा अजेंडा आहे, नगरामध्ये अनेक समस्या आहे। पाण्याची पाण्याची समस्या, नाल्यांची समस्या, गटारांची समस्या आहे। अनेक वर्ष इथं जो पाऊस पडतो वर्षानुवर्ष गटारे तुंबतात, नाले भरतात, लोकांच्या घरात पाणी जातोय, आजपर्यंत गटारे साफच होत नाहीये। एवढी मोठी समस्या नगरात आहे। अशा अनेक समस्या आहे नगरामध्ये। जर मी नगर झालो ते पूर्ण समस्या नागरिकांनी मी सोडवण्याचा एक प्रयत्न करेन। कोविड काळात देखील तुम्ही खूप चांगलं काम केलं असं जनता देखील म्हणते। काय काय काम केलं तुम्ही, काय सांगाल थोडक्यामध्ये? कोविड काळात प्रथम मी मान देईल माझे सर्व नगरातील मित्रमंडळी, समाजसेवक पण होते। कोविड काळात आमच्या सर्व नगरातील मित्रमंडळांनी, स्वतः मी पण होतो, नागरिकांनी कोणाच्या ऍडमिट करायचं माझ्या स्वतःची रिक्षा घेऊन आम्ही ऍडमिट केले लोकांना। कोरोना काळात आम्ही रक्तदान शिबिर केलं आहे आमच्या नगरामध्ये विकास फाउंडेशन तर्फे। सगळं मित्रमंडळाने जमून, स्वतः मी होतो, रक्तांना आम्ही रक्त पोहोचवले आहे जनतेला। कुठलाही नगरसेवक इथं दुखून पण बघायला आले नाही का कोरोना काळात वस्तीत काय चालू आहे, कोण मरतोय का जगतोय, एवढे तरी नगरसेवक येऊन बघावे होते। आज नगरसेवक लाभलेला नाहीये का? नाही एक संधी मी साधून घेणार त्या नगरचा विकासासाठी एक राहुल गवारी इथं उभा आहे। म्हणून मी या कारणाने आज उभा आहे की लोकांची समस्या सोडवण्यासाठी मी हा राहुल गवारी या नगरात पूर्ण समस्या सोडून येईल, म्हणून मी नगरपालिका उमेदवाराला उभा आहे। या प्रभागात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक समस्या देखील होती। या समस्येकडे किंवा या प्रभागामध्येच प्रभाग क्रमांक 7 मध्ये जे ट्रॅफिक समस्या होते याचं निरसन कसं करणार आहात? वाहतूक कोणती बघायला गेलो तर एक सिंगाण्याचा भाग बघितला, विवाना रस्त्याचा भाग बघितला, तर इथं सॅटर्डे संडे विवाना मॉलचा पूर्ण गच्चा भरलेला असतो। इतर सुविधा सोडण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेल। या आधी पण आम्ही केलेला आमच्या नगरातील मुलांना, मला आम्ही सगळे मित्रमंडळी घेऊन जिथं हॉस्पिटल आहे, आम्ही खूप वेळा त्या ज्युपिटरचा जो पेशंट असेल तिथून त्या ट्रॉफिक मध्ये ट्रॉफिक साधन आम्ही पूर्ण ती ट्रॉफिक मधून ती अँब्युलन्स काढत आम्ही होतो, पण कुठलाही नगरसुद्धा आलेलं नाही बोलायला काही ट्रॉफिक समस्या सोडवा म्हणून। ती समस्या असून दे, दुपारची आपल्या वर्तक नगर ते कॅडबरी ही समस्या आहे। रेमनच्या अनेक ते 4 लाईनी लागतात, त्याच्यावर कोण बोलायला तयार नाही। तर माझा प्रयत्न तोच राहील, तर दुपारची ट्रॉफिक आहे, सकाळची ट्रॉफिक असेल, इथं ते 4 लाईनी लागतात, तिथे एकच लाईन लावा ना। कुठे त्यांना सांगा बाबा तुम्ही 4 गाड्या आणण्यापेक्षा तुमच्या गाड्या तुमच्या घरात जावा, रिक्षाने या, जेणेकरून लाईन एक लाईन राहील आणि ती समस्या दूर होईल, असा मी प्रयत्न करेल। प्रत्येक प्रभागात वारंवार रस्ते तोडले जातात, पायवाटा तोडल्या जातात, टॉयलेट्स देखील, सार्वजनिक सुलभ शौचालय देखील तोडलं जातं आणि पुन्हा बनवलं जातं। तर यावरती तुम्ही कशा प्रकारे उपाययोजना करणार आहात? तुमच्याकडे नेमका अजेंडा काय आहे की हे एकदाच व्यवस्थित झालं पाहिजे? माझा अजेंडा हा असेल, वार्ड क्रमांक 7 मध्ये वर्तक नगर, भीमनगर, शिवाईचा अर्धापट्टा, समता नगर, चिराग नगर पण घ्या, इथं 10 वर्ष 15 वर्ष नगरसेवक झाले। अनेक वेळेचे रस्ते तेच रस्ते तोडतात, तेच रस्ते बनवतात, तेच गटार तोडतात, तेच गटार पुन्हा बनवतात। तर माझ्या हा असेल तर त्या प्रभावामध्ये भक्कम असा पायवाटा एकदाच बांधून पुन्हा तोडता येणार नाही, तिथं काही खड्डे पडता येणार नाही, असा हे काम मी माझ्या नगरसेवक विकास कामातून मी केला जाईल आणि करण्याचा प्रयत्न करेन। तुमच्या प्रभागात प्रामुख्याने महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे, मागासवर्गीय देखील मोठ्या प्रमाणात आहेत। तर तुम्ही या सगळ्यांसाठी शासकीय योजना देखील असतात, तर त्याचा लाभ कसा मिळवून देणार आहात? काय योजना आहे तुमच्याकडे? ज्या शासकीय योजना आहे ते मी या प्रभागामध्ये घरपर्यंत मी स्वतः जाऊन पोचवेल। त्यांना कुठली सुविधा आहे, कुठले फॉर्म निघाले गव्हर्नमेंट सरकारचे, ते पण त्याच्या प्रयत्न करेल आणि त्यांना ती योजना मी आखवून दिली आणि त्यांना पूर्ण पाठिंबा ती योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवेल। अनेक जण असे होतात त्या नागरिकांना नगरसेवकच्या ऑफिसला जाऊन तात्काळ बसावं लागतो, पण नगरसेवक भेटत नाही। त्याच्यात त्यांचे काही कार्यकर्ते असेल हेच नगरसेवक बनतात, साहेब इकडे गेले तिथे गेले, साहेब नाही आज, तात्काळ नागरिक पुन्हा घरी बसावं येऊन जातो, पण तिथपर्यंत ती योजना पोहोचत नाही। मी त्या योजनेचा पूर्ण लाभ जनतेला देईल। या प्रभाग 7 नंबर प्रभागामध्ये सर्व नागरिकांना ही योजना कशी पोहोचेल ही माझी प्लॅनिंग असेल।
आज तरुण मुलांमध्ये नोकरीचा प्रश्न हा मोठा प्रश्न आहे. तर मी नोकरीच्या तरुणांना नोकरीसाठी अनेक प्रयत्न करीत आहे. शासकीय नोकरी असतील, अदरवाईज प्रायव्हेट नोकरी असतील, त्यांच्यासाठी मी प्रयत्न करेल. त्यांच्यासाठी मी ज्या काही असतील समस्या ते मी पण त्यांच्यामध्ये पोचवेल. बाबा तुम्ही असे फॉर्म निघाले, तुम्ही सरकारी फॉर्म निघाले, या पद्धतीने तुम्ही भरून जा आणि मी स्वतः ते फॉर्म घेऊन तिथपर्यंत पोचवेल आणि तुमच्या नोकरीचा मार्ग मी खुला करील. प्रभागात मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट आपल्या प्रभागात सुरू आहे. तर तुम्ही लोकांसाठी कशा प्रकारे डेव्हलपमेंट करणार आहात? कोणते संकुल बांधणार आहात जेणेकरून नागरिकांना या प्रभागातील मतदारांना फायदा होईल? काय सांगाल याबद्दल? हे जो आपला संकुल चालू आहे, त्या संकुल बांधण्याचा प्रयत्न मी असा करेल का लोकांना आज लग्नासाठी हॉलसाठी खूप पैसे मोजावे लागत आहे. मी त्याच्यासाठी मी एका प्रभागामध्ये एक हॉलसाठी समाज हॉल बांधण्यासाठी मी प्रयत्न करेल आणि जेणेकरून त्या हॉलमध्ये लोकांचे लग्न असून दे, काही प्रोग्राम असून दे, त्या हॉलमध्ये कमी दरात होईल हे पण माझा प्रयत्न राहील. वृद्धांसाठी मी एक विरंगुळा असा एक कट्टा निर्माण करेल जेणेकरून तिथे वृद्ध वरिष्ठ ज्येष्ठ तिथे येऊन बसतील, आराम करतील, असा विरंगुळा मी बांधण्याचा प्रयत्न करेल. विद्यार्थ्यांसाठी काय उपक्रम राबवणार आहात? प्रत्येक प्रभागामध्ये वाचनालय देखील असतं, ई वाचनालय आहे, डिजिटल वाचनालय ज्याला म्हणतात. तर तुमच्या प्रभागात तुम्ही कशा प्रकारे नियोजन करणार? निवडून आलो तर ही वाचनालय उच्च शिक्षण असेल, UPSC MPSC असे जे शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी ई वाचनालय सुरू करायचा मी प्रयत्न करेल. ही विनंती मी आपल्या समोर करत आहोत. जनतेने तुम्हालाच निवडून दिलं पाहिजे असं का वाटतं तुम्हाला? नागरिकांना काय आश्वस्त कराल? शेवटचा प्रश्न. 10 वर्ष जे नगरसेवक निवडून आलेत यांनी नगरासाठी काय काम केले, वार्डसाठी काय काम केले आहेत? एक मी तर बोलतो काहीच काम केलेलं नाही या नगरासाठी. वार्ड क्रमांक 7 मध्ये मी आज तुमच्या समस्या मी निवडून आल्यावर तुमच्यासाठी उभा राहू शकतो एवढी मी ग्वाही देतोय. आज करोनामध्ये अनेक जण पेशंट जात होते, इथं ऍडमिट करा, पेशंट नव्हते. आम्ही आमचे नागरिक स्वतः फोन करतोय नगरसेवकांना, सर साहेब आहेत का, साहेब कुठे? साहेबचा फोन लागत नव्हता आणि ते उचलत नव्हते. हे मी तोच बोलत आहे. तरी पण आम्ही स्वतः त्या पेशंटला घेऊन ऍडमिट करत होतो, सगळीकडे त्याची सेवा करत होतो. कामं केली नाही, ती कामं मी निवडून आल्यावर तुमच्या समोर मी मांडेल आणि मी करून देईल. एक तुमचा नगरसेवक नाही पण एक सेवक मी तुमच्यासाठी पाठीशी उभा राहील एवढी मी विनंती तुमच्याकडे करतोय. तर हे होते प्रभाग क्रमांक 7 मधील इच्छुक उमेदवार राहुल गवारी यांनी प्रभागामध्ये कशा प्रकारे प्रभागाचा विकास केला जाईल, निवडून आल्यानंतर त्यांनी काय करावं याची माहिती महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 7 मधील सगळ्या प्रेक्षकांना दिली आहे. अशाच प्रकारे मुलाखतींचा सिलसिला आगामी काळात सुरू राहणार आहे. तर तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा, सर्वात पुढे. धन्यवाद.